तीर्थयात्रेला जायचंय ना? माझ्या फोटो समोर भूताचं म्युझिक लावून मला घाबरवण्याचा प्रयत्न करताय. मला घाबरवण्याचा प्रयत्न करत होता. आता मी आली इथेच तुम्हाला 4 धाम यात्रा घडवते की नाही बघत आता. मामी अहो यांच्या तीर्थयात्रेपायी त्या दिवशी आमच्या सेलिब्रेशनच्या अक्षरशः अंत्ययात्रा निघाली हो. तुम्हाला सांगतो तुमच्या फोटो पुढे अक्षरशः भूताचं म्युझिक लावलं होतं यांनी आणि आम्हाला फक्त यात्रा घ्यायचं राहिलं होतं. जावई बापू तुम्ही फक्त माझ्या मुलीची काळजी घ्या. या वाघावर ही दुर्गा देवी कशी स्वार होते ना ते बघत आता. नाही ते बघतोच आहे. नाहीतर या वाघात असं मांजर धरत होतात. म्हणजे मला म्हणायचं असो म्हणजे असं होतं मला म्हणायचं तुमच्या समोर हिंमत आहे का त्यांची असं काही करण्याची. पप्पा पप्पा काय हे? मम्मी काय हे? तीर्थयात्रेची शिक्षा आहे ही. लावा लावा अजून म्युझिक लावा. पप्पा चला बरं. मम्मी मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. पप्पा चला तुम्ही. प्रशांत ऐक ना तेवढे भांडे घासून देतोस का? जावई बापू नीट घासा का माझा चेहरा चमकला पाहिजे. समजलं का? अशा 2 दुर्गा घरात म्हटल्यावर पांजर नाही उंदीर होतील आता आमचे. अजिबात काळजी करू नको माझी. एकदा का माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं ना तर मला एकदम व्यवस्थित दिसायला लागेल रे. हो 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 अरे डॉक्टरांशी माझं सगळं बोलणं झालंय. हो ते लेझर टेक्निकचं ऑपरेशन करायचं आपल्याला. हो 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 चल बाय बाय बाय. आणि हो स्वतःची काळजी आहे तू. हो बाय बाय. हा पोरगा पण ना खूपच काळजी करतो. तुम्हाला सांगतो एकदा का माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं ना मला कसं एकदम व्यवस्थित छान दिसल. खूपच वाईट घडतंय. हो नाही 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 अहो तुम्हाला समजलं नाही. अहो माझं डोळ्याचं ऑपरेशन होणार आहे आणि ते झालं की मला एकदम व्यवस्थित दिसणार आहे. खरंच खूपच वाईट घडतंय. माणूस आहे हा. अहो ऑपरेशन माझ्या डोळ्याचं होणार आहे. चांगलं मला दिसायला लागणार आहे. मग तुम्हाला काय अडचण आहे? भयंकर वाईट घडतंय. अरे मूर्ख माणसा माझ्या डोळ्याचं ऑपरेशन आहे. मला जवळचं अंधुक दिसतं लांबचं मोठं दिसतं. मग मला ऑपरेशन करायची गरज आहे का नाही सांग बरं. जर माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं तर मला हे वातावरण हे निसर्ग मला छान अनुभवता येतील की नाही समजलं का नाही. खूप 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 वाईट घडतंय. अरे काय सांगू तुला एक येडा भेटला होता. आता माझ्या डोळ्याचं ऑपरेशन आहे त्याला काय प्रॉब्लेम आहे. आता तुमचं लय वाईट झालं खूप वाईट झालं भयंकर वाईट झालं म्हणतो. मी एवढं ऐकून घ्यायचं कशाला काका. द्यायच्या 2 कान्या खाली ठेवून त्याच्या. बरं मला दाखवा कोण महाभागी दाखवतो. हा काढलं फोटो देत आहे बघ. चला येतो का येतो. एक ते येड एक हे येड. तर माझ्या राशीला सगळे येडेच दिसते आज सकाळपासून. सासूबाई एक नंबर. काय कॉफी करता तुम्ही. असं वाटतं ना तुम्हाला आमच्या घरीच घेऊन जावं. कसं आहे ना सासूबाई नाही म्हणजे मी जर तुमच्या घरी आलो
तर तुमच्या मुलीचा संसार कोण करेल हा पण प्रश्न आहे ना. अगदी विनोदी आहात तुम्ही. गंमत केली हो मी. तर मी काय म्हणते, आपला गेम राहिलाय तेवढा खेळायचा का? विसरलीच मी. चल, चल. ऐका ना सासूबाई, नाही म्हणजे लुडो माझाही आवडता गेम आहे, तर मी पण तुमच्यासोबत खेळू का? नाही, आणि तुम्हाला सांगतो म्हणजे मी इथून डायरेक्ट अमेरिकेत. प्रशांत, आपला घरचा किराणा संपलाय, तो आणतोस का? की नाही म्हणजे दुबई, पॅरिस, अमेरिका? हो, आणतो ना, आणतो, किराणा आणतो. प्रशांत, हो, आलो. या मांजरींच्या दावळी टाकी उंदरा सारखा अडकलो. हिचं झालं का ती खेळवते, तिचं झालं का ही खेळवते. मागच्या जन्मी उंदीर होतो तर काय असंच वाटायला लागलं. आम्ही नाही काय म्हणतो, कसा चाललाय जॉब? व्यवस्थित ना? माझे काय रे, माझंही बरंच चाललंय म्हणायचं. काय रे, किती दिवस झाले तू काय परत येऊन भेटलाच नाही मला. अरे बाबा, वेळ काढावा लागतो रे. हे बघ, एक मिनिट. मुलीगत धोका चालणार नाही आपल्याला. जास्त ऊन जर पाडलं ना तर तिकडे येऊन एका बुकीत टेंगून आणील तुला. काय माणूस आहे यार. आता त्या सूर्याला पण सोडत नाही. यायला आज सूर्यावर डोळा दिसतोय. काही सांगता येत नाही बाबा या माणसाचं. सूर्य महाराज, नाही तुम्ही तरी जपून राहा, नाही तर हा माणूस तुम्हाला खरंच तिथे येऊन मारायला बसला. आम्ही नाही, काही नाही हो, सासऱ्याचा आज सूर्यावर डोळा आहे. आता मी तुला पिणार, मग तू रिकामी होणार. रिकामी झाल्यानंतर तू काय करणार? काय नाही, मग ती तुमच्या पोटावर फुगडी फुगडी खेळणार. काय बोलला? काही नाही, काही नाही. घ्या तुम्ही पण खेळा फुगडी. नाही 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 घ्या घ्या. नाही नाही नाही, घ्या. चालू दे मामाजी तुमचं, चालू कर. तुम्हीच खेळा फुगडी फुगडी. हा माणूस कधी नॉर्मल राहतो, कधी कॅरेक्टर मध्ये जातो तेच कळत नाही. तुला विचारायचंच राहिलं, मयूरचं काय चाललंय ग? काही मुलगी वगैरे पसंत पडली की नाही त्याला? नाही ना गं, तूच बोल ना त्याच्याशी. तो येणार आहे ना? काय मयूर येतोय? हो. अच्छा, बर, बोलते मी त्याच्यासोबत. काय झालं? आधीच घरातला ताप कमी होता का यांचा? तर मयूर येतोय म्हणजे अजून एक नवीन ताप.